नमस्कार मंडळी. बीड विधानसभा मतदार निवडणुकीत एक रंजक विष्ट आलाय. म्हणजेच गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर यांनी शिवसेनेत असलेल्या काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला. आता सध्या जयदत्त क्षीरसागर शिवसेना शिंदे गटात आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर अजित पवार गटात गेलेत. जयदत्त क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर महायुतीत असल्यामुळे तिकिटाचा घोळ तयार झालाय. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी ढेरे इंद्रजित. जिल्ह्यामध्ये मुंडे घराण्यानंतर वर्चस्व राहिले असले ते म्हणजे क्षीरसागर घराणं. केसर काकू क्षीरसागर यांनी राजकारणाची मोहोरात मेढ रवली. त्या तब्बल 3 वेळा खासदार राहिल्यात. केसर काकू यांच्या नंतर जयदत्त क्षीरसागर यांनी वारसा पुढे जात राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये त्या शरद पवार गटाच्या नेत्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेनंतरही क्षीरसागर घराणं शरद पवारांना साथ दिली. पुढे 2009 आणि 14 असे सलग दोनदा जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकटावर निवडून येत राहिले. मात्र 2019च्या निवडणुकीच्या तोंडावर जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेनं त्यांना बीडमधून उमेदवारी दिली. मात्र राष्ट्रवादीसमोर प्रश्न होता, त्यांच्यासमोर कोण उभे राहणार. मात्र त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी विडा उचलला. राष्ट्रवादीचा घड्याळ बांधत तब्बल 2200 मतांनी काकाला आसमान दाखवलं. नंतरच्या काळात खूप काही पुलाखालून पाणी वाहून गेलं. म्हणजेच शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी महायुतीसोबत सरकार स्थापन केलं. मात्र भविष्यासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यानंतर एका वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट झाली. अजित पवार यांनी सुद्धा महायुतीत सोबत घर उभं केलं. मात्र संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. पुन्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि शरद पवार गटाकडून बजरंग बाप्पा सोनवणे यांना मैदानात उतरविलं. त्यांच्या विजयात संदीप क्षीरसागर यांनी मोठं योगदान देऊन आपल्या मतदारसंघातून तब्बल 62,000 मताधिक्य मिळवून दिलं. आता विधानसभेच्या निवडणुकांना विचार केला तर संदीप क्षीरसागर यांचा विजय निश्चितच मानला जातो. आता त्यांच्या विरोधात काका जयदत्त क्षीरसागर शिवसेना शिंदे गटाकडून तयारी करतात. त्यांचे चुलत बंधू देखील अजित पवार गटामध्ये प्रवेश करत उमेदवारीवर दावा केलाय. काका पुतण्याला उमेदवारी महायुती कोणाला देणार हे तर वेळच ठरवेल. मात्र यामध्ये देखील मनोज जरांगे फॅक्ट महत्त्वाचा ठरणार आहे. जरांगे पाटील यांनी देखील बीड जिल्ह्यात मोर्चे बांधणी सुरू केली. काही दिवसाआधीच त्यांनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून उमेदवाराची चाचपणी केली. ते कुणाला मैदानात उतरणार याच्याकडे पण लक्ष राहणार आहे. तुमची ह्यावरती काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय महाराष्ट्र.